सांताक्रूज पूर्व परिसरामध्ये असणारे वाकोला पोलीस स्टेशन सध्या पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतोय। पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलेले आपण पाहतोय। सांताक्रूज परिसरात असणारे वाकोला पोलीस ठाणे देखील पाण्याखाली गेले। यासोबतच त्या ठिकाणी असणाऱ्या आनंदनगर परिसरातील शेकडो बाईक, दुचाकी, रिक्षा आणि महागड्या चारचाकी गाड्या देखील पाण्यामध्ये बुडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळे नागरिकांचे मोठं नुकसान देखील झालंय। वाकोला पोलीस ठाणे परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय। पाहूया। मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। भारतीय हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला होता आणि यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये तो जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यामुळे कुठेतरी मुंबईसह जो उपनगरामधील अनेक सखल भाग आहे या सखल भागांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या सांताक्रूज पूर्वेकडील वाकोला पोलीस ठाणे परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर या आनंदनगर वाकोला पोलीस ठाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांच्या घरासोबतच या ठिकाणी जे वाकोला पोलीस ठाणे आहे हे देखील पाण्याखाली गेलेलं आहे। साधारणपणे 2 ते 2.5 फूट पाणी या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि यामुळे कुठेतरी या परिसरामधील नागरिकांची मोठी अडचण देखील झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये उभ्या असणाऱ्या किमान 50हून अधिक बाईक या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। यासोबतच अति महत्त्वाच्या ज्या महागड्या गाड्या देखील आहेत त्या देखील या ठिकाणी पाण्यामध्ये गेल्या। रिक्षा देखील या ठिकाणी उभ्या होत्या त्या देखील पाण्यामध्ये गेल्या। त्यामुळे त्या चारचाकी असतील किंवा दोनचाकी दुचाकी असतील त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पंपिंग स्टेशन किंवा पंप पाणी उपसण्यासाठी किंवा पाण्याचा निचरा करण्यासाठी ठेवण्यात आलेलं नाही। यामुळे या ठिकाणी जरी आता पावसाने काहीशी उसंत घेतली होती त्यानंतर देखील पाण्याचा निचरा होत नव्हता। आता पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आणि यामुळे कुठेतरी या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या पातळीमध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।